हॅलो एव्हरीवन. तर आज मी रेडी झाली आहे. अजून थोडीशी तयारी बाकी आहे. मागे सगळा पसारा आहे कारण की मी रेडी होत होती म्हणून. तर आज मी कुठेतरी चालली आहे, ते तुम्हाला कळेलच ह्या ब्लॉगमध्ये. तर आणि एक खूप आनंदाची बातमी म्हणजे की माझा रिझल्ट लागला आहे 4th इयरचा आणि मी पास झाली. फायनली फर्स्ट क्लासमध्ये पास झाली आहे. तर मग त्याच्याशीच रिलेटेड आम्ही कुठेतरी जातो आहे आज, मी आणि माझी मम्मी आणि अजून माझी फ्रेंड पण आहे, तिची फॅमिली पण आहे. आणि तर स्पेशली त्याच्यासाठी हा ब्लॉग काढते मी. खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे. तर नक्की बघत राहा पुढे काय होतं आहे, कुठे जातो आम्ही आणि काय काय करतो आहे. कानातलं म्हणजे थोडी कन्फ्यूज होती, चेंज केले आता मी. हे बेटर वाटतं आहे माझ्यामध्ये त्याच्यापेक्षा. आणि हा आहे माझा फायनल लुक. हेअरस्टाईल केली एक नॉर्मल, केस थोड्या वेळाने बांधणार आहे मी कारण की थोडंसं ऊन आहे आज. ड्रेस झालं आहे, यांच्यासोबत मी चालले आणि मागे मम्मी पण बसले. माझी मम्मी आहे, अपेक्षाची मम्मी. तर मग आम्ही जातो आहे. ते पण आहेत माझ्यासोबत. कळेल तुम्हाला कुठे आम्ही ओला बुक केली आता. शांत फेस थोडं ॲक्टिव्हेट होईल. मम्मी ते पण रेडी आहे आमच्यासोबत येत आहेत. ते कसं वाटतंय तुम्हाला? माझी मम्मी डायरेक्ट बोलतच नाहीये. इकडे आमची बिल्डिंग आहे सोसायटी, हे आवरले आम्ही. आम्ही हे आत्री रंगमंदिर इथे आलोय आता. तिघींचे पण मी साईन केले आणि हे आम्ही हो, आम्हाला ओलाच नाही भेटली, स्कूटीने आलो. आणि हे माझं नाव मी पण घेतलं. झालं का? फायनली हा प्रोग्राम आहे आमचा गुणगौरव समारंभ, ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी. त्यांच्यातर्फेच नाश्त्याचे आयोजन केले होते. उपमा आणि पोहेसुद्धा होते. तर आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी आलेलो होतो. करतो आता आम्ही. ही नाही करत आहे, ही घरून खाऊन आली आहे. घरून ती उकडलेली चवळी खाऊन आली. कशी आहे? कॉफी मावशी नाही घेते? नाही, ही एक पिऊन बसली आहे. आता खाऊन झालं, आमचा नाश्ता करून झाला. बाहेर आलो. तिथे समोर हे हॉल होता एक, तिथे नाश्ता ठेवलेला. हा हॉल आहे आत्री रंगमंदिर, तिथे आमचा प्रोग्राम आहे. असा ओरा पाहिजे, कोळावर कुत्रा. मावशी पुढे या. मम्मा हे आमची गँग. एवढं जण चाललो आम्ही. तिला प्रत्यक्ष कर्माचरणात कसं आणावं, ज्याच्या मुखातून निघालेला शब्द हा चळवळीला खऱ्या अर्थानं प्रज्वलित करणारा ठरला. आणि नेतृत्व गुणांचा भरणा असलेला नेता म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे संपूर्ण कोकण प्रांत आशेनं पाहत आहे, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट निरंजनजी डावकर साहेब यांना मी विनंती करेन की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. उपस्थित सन्माननीय दळवी सर, सापळे सर, श्री माझे मित्र, माझे सहकारी सन्माननीय 14 वर्षाखालील भारतीय संघाचा ऑलराऊंडर आणि कर्णधार एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता मी निमंत्रित करतो आहे कुमार शार्दूल अनिल मुरादे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. शार्दूल संगीता अनिल मुरादे, वय वर्ष 12. मुंबई क्रिकेट अंडर 14च्या संघात ह्या वर्षी निवड झाली. त्याचे हे आजचे बक्षिसांची हॅट्रिक. हे बक्षीस यासाठी महत्वाचे आहे कारण एप्रिल महिन्यात अंडर 14च्या टीम सिलेक्शनच्या 4 दिवस ट्रायल होत्या. 1,500 खेळाडू होते, त्यातून 16 जणांची टीम निवडणार होते.
त्या 16 जणांमध्ये माझी निवड झाली. मला येत असताना सगळेजण आपण वर्षभरामध्ये आवर्जून भेटू. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला नवे अखंड हिंदुस्थानाला दाखवून दिलं ते सन्माननीय पोलीस उपायुक्त अतुलजी जेंडे सर. आपल्या मी शब्द सुद्धा पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. झालाय आमचा गुणगौरव समारंभ आणि फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल की काय दिलंय काय नाही ते असं डिटेलमध्ये परत दाखवू आम्ही पाहिजे तर. घरी जाऊन अनबॉक्सिंग करून दाखव. ऊन येतंय. किती वाजलेत? 2 ऑलमोस्ट वाजलेत. आम्हाला खूप टाइम झाला आता. ओला पण भेटत नाही. आता रिटर्न जायला आम्ही बघतोय ओला वगैरे. आम्ही तर स्कूटीवरच जाणार. स्कूटी आणलेली तर. हे मम्मीन ते थकले पूर्ण. हे आम्हाला दिलंय. सध्या मी पिशवीत वगैरे ठेवलंय. तर फायनली आम्ही घरी आलोय आणि खूप टाइम लागला. तसं तर खूप ट्रॅफिक लागलेली आहे आम्हाला रस्त्यात. तर यांना रिक्षामध्ये जास्त टाइम लागला. आम्ही दुसऱ्या साईडने आलो स्कूटीवरून. आणि तो गुणगौरव समारंभ काय झाला कारण की नुकताच माझा रिझल्ट लागला. मी पास झाली फर्स्ट क्लासने. डॉक्टर झाली आहे मी फायनली. डॉक्टर अपेक्षा संपत गायकवाड. आणि त्याच्यासाठी हा गुणगौरव समारंभ होता. त्याच्यामध्ये मला हे भेटलेलं आहे आणि काय काय भेटलं ते मी तुम्हाला दाखवते. तर हे आम्हाला प्राईज भेटलेलं आहे. हे आणि पिशवीमध्ये आहे. मी आधी हे तुम्हाला खोलून दाखवते काय आहे. मस्ती करत आहे. हा टेबल आहे. एक स्टडी टेबल आहे. सेलो कंपनीचा स्टडी टेबल आहे. तर चांगलंच आहे. हो मॅप पण दिला आहे याच्यावर. वरचा मॅप आहे. खोलायचा स्टडी टेबल आहे. अजून एक बॉक्स आहे. हां त्याचा डब्बा आहे. छोटे डब्बे आहेत त्याच्यात वरती आणि एक खाली मोठा डब्बा असतो. 2 मोठे डब्बे त्याचे. चांगली क्वालिटी आहे. बोरोसिलचा आहे की प्लास्टिकपेक्षा बेटर आहे हे वापरायचे. खूप जड आहे. काचेचे आहेत का? मेड इन इंडिया. आणि अजून त्यांनी दिलं आहे याच्यासोबतच सोनपापडी आणि एक फरसाणचं पॅकेट. हल्दीराम सोनपापडी आणि फरसाण दिलेलं आहे. हे सगळं आज मला भेटलेलं आहे गुणगौरव समारंभामध्ये. आणि थँक्यू त्याच्यासाठी जे दिलं आहे मला त्याच्यासाठी. खेळ चालला आहे यांचा. हे आता खेळत असतात. एखाद्यात बसलं एकीकडे बसते. असंच ह्याच प्रकारे हा व्लॉग इथे एंड करते मी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा जर माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं. थँक्यू.